देशातील दूषित नद्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीचा समावेश आहे। पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न नागरिकांना सातत्याने सतावतोय। नदीत मिसळणारं दूषित, मैला मिश्रित तसंच रसायनयुक्त पाणी प्रदूषणाला कारणीभूत ठरतंय। सकाळी 6 वाजता करवीर तालुक्यातील वळिवडे इथल्या बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदीपात्रात रसायनयुक्त सांडपाण्यामुळे हजारो मासे मृत झाल्याचं आढळून आलं। नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मासे मरून पडल्याची माहिती मिळताच वळिवडे आणि परिसरातील लोकांची मृत मासे घरी घेऊन जाण्यासाठी झुंबड उडाली होती। वळिवडे गावाला पंचगंगा नदीतून पाण्याचा पुरवठा केला जात असून दूषित पाण्यामुळे ग्रामस्थांचं आरोग्य धोक्यात येण्याची भीती आहे। प्रदूषण नियंत्रण मंडळानं याकडे गांभीर्याने लक्ष देत प्रदूषण नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी होतीये। सकाळी दुर्गंधयुक्त पाणी आल्यामुळे मासे वर यायला लागले आणि एक 15 मिनिटं अर्ध्या तासातच काही असे भरपूर लोक गोळा झाली की ज्यांनी टेम्पो घेऊन आले आणि मासे गोळा करून टेम्पो भरून भरपूर नेले। मृत माशांचा तरी खचच लागलेला आहे आणि माहिती नाही की बाबा म्हणजे कुणामुळे काय, पण आता मला वाटते 2 वाजले तरी इथं प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे म्हणून काय लक्ष दिले नाही गेले माहिती नाही अजून, म्हणजे कोण आलेलंच नाही इथं। आणि ह्याचा पाण्याचा पण भरपूर वास येतोय, त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना पण याचा त्रास होणारच आहे किंवा ते मृत मासे आजूबाजूला जे पडले ते 2-3 दिवसात असेच किडून जातात, ज्याची दुर्गंधी पण पसरते। आणि हे वर्षातून मला वाटते किमान 1-2 वेळा तरी असं होतंय दरवेळेला। नेमकं पाणी कुठनं येते काय येते ह्याचा काय आम्हाला तर अंदाज नाही आहे, पण संबंधित जे काय प्रशासन असेल किंवा संबंधित कोण लोक असतील त्यांनी त्याबद्दल योग्य काळजी घेऊन लोकांच्या आरोग्याकडे लक्ष दिले तर चांगलं होईल। वाढत्या प्रदूषणामुळे नदीपात्रातील पाण्याला दुर्गंधी येऊ लागली असून पाण्याला हिरवट रंग आलाय। नदीच्या वाढत्या प्रदूषणाबद्दल स्थानिकांसह पर्यावरण प्रेमींमधून संताप व्यक्त होतोय।